विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लावाड माझ्या अक्षरगंधो डॉक्टर राजकुमार यल्लावाड या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण लेखन विषयक नियम अभ्यासले। आजच्या तासिकेमध्ये मराठीतील विराम चिन्हांचा परिचय करून घेणार आहोत। पण या विराम चिन्हांचा परिचय करून घेण्यापूर्वी मी काही उदाहरणं आपल्यासाठी देतो, ज्यातून या विराम चिन्हांचं महत्त्व अधोरेखित झालेलं असेल। एक चोर असतो, तो नेहमी चोरी करतो। पोलीस त्याला पकडतात, न्यायाधीशासमोर त्याला उभं केलं जातं। पुन्हा पुन्हा तो चोरी करतो, पुन्हा पुन्हा पोलीस त्याला पकडतात, पुन्हा पुन्हा न्यायाधीशासमोर उभं केलं जातं। न्यायाधीश कंटाळून त्याच्याकडनं एक वाक्य लिहून घेतात, मी चोरी करणार नाही, केल्यास फाशीची शिक्षा द्या। तो तसं वाक्य बॉन्डवर लिहून पण देतो। पुन्हा तो चोरी करतो, पुन्हा पोलीस पकडतात, पुन्हा न्यायाधीशासमोर उभं केलं जातं आणि मग न्यायाधीश म्हणतात, तू यापूर्वी लिहून दिलं होतंस, मी चोरी करणार नाही, केल्यास फाशीची शिक्षा द्या। आता तुला शिक्षेशिवाय पर्याय नाही। त्यावेळी तो चोर अतिशय हुशार होता, त्याचं विराम चिन्हावर प्रभुत्व होतं। तो म्हणतो, महोदय, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे, परंतु काय लिहिलंय हे तरी अगोदर नीट वाचा। आणि मग त्या बॉन्डवर लिहिलं होतं, मी चोरी करणार नाही, केल्यास फाशीची शिक्षा द्या। म्हणजे नाहीच्या अगोदर स्वल्प विराम त्या चोराने दिला होता, त्यामुळे कायदेशीर दृष्ट्या त्याला कुठलीही शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही। चोर का सुटला, तर त्याचं विराम चिन्हावर असलेलं प्रभुत्व यामुळे सुटला। असं आणखी एक उदाहरण नासी फडके आणि प्र.के. अत्रे यांच्या संदर्भात सांगितलं जातं। प्र.के. अत्रे नेहमी विराम चिन्हांचं महत्त्व सांगायचे। नासी फडके म्हणायचे, काय पडलंय त्या विराम चिन्हामध्ये? प्र.के. अत्रे म्हणाले, वेळ आल्यानंतर मी सांगेन। एकदा प्र.के. अत्रे नासी फडके यांच्या घरी गेले आणि तिथे जाऊन त्यांच्या बायकोला म्हणाले, मी तुझा नवरा, तू माझी बायको, चल सिनेमाला जाऊ। यावर नासी फडके म्हणाले, असं काय म्हणता? त्यावेळी त्यांनी तिथे स्पष्ट करून सांगितलं, मी तुझा नवरा, तू माझी बायको, चल सिनेमाला जाऊ। म्हणजे मध्ये वापरलेल्या स्वल्प विरामामुळे उच्चारणात सुद्धा बदल होतो आणि अर्थ सुद्धा बदलतो। हे जसं मराठीतील उदाहरणं आहेत, तसं हिंदीमध्ये एक उदाहरण आहे, रोको मत जाने दो। तीनच शब्द आहेत। रोको नंतर स्वल्प विराम असेल तर रोको मत जाने दो असा अर्थ निघतो। पण तोच स्वल्प विराम रोकोच्या ऐवजी मतच्या नंतर दिला तर काय अर्थ होतो? रोको मत जाने दो। म्हणजे असं अर्थ निर्णायक सामर्थ्य या विराम चिन्हामध्ये आहे। म्हणून लिखाणात आपल्याला योग्य त्या ठिकाणी विराम चिन्हांचा वापर केला पाहिजे आणि त्या विराम चिन्हाच्या वापरानुसार आपण शब्दांचं उच्चारण केलं पाहिजे, तरच अर्थांचं संदेशन व्यवस्थित पद्धतीने पुढे संक्रमित होऊ शकतं। अन्यथा अर्थ बिघडण्याची शक्यता असते। म्हणून भाषेमध्ये कोणत्या ठिकाणी कोणता विराम घ्यायचा आहे, या विराम दर्शविण्यासाठी वापरली जाणारी जी चिन्ह आहेत
त्यांना विरामचिन्हे म्हणतात. या मराठीतील विरामचिन्हांचा परिचय आपण ह्या तासिकेमध्ये करून घेणार आहोत. विरामचिन्हांचे प्रकार: पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्हे, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह. या चिन्हाशिवाय आणखीनही काही विरामचिन्हांचे प्रकार पडतात. या सर्व विरामचिन्हांचा परिचय आपण थोडक्यात क्रमाने इथे करून घेऊया. पूर्णविराम हे एक महत्त्वाचं विरामचिन्ह, आणि पूर्णविराम हे विरामचिन्ह समजून घेण्यासाठी पुढची एक क्लिप आपण पाहूया. मग तुमच्या लक्षात येईल की पूर्णविराम म्हणजे नेमकं काय. विरामचिन्हाचा पहिला प्रकार पूर्णविराम. भाषेमध्ये जेथे एखादा विचार पूर्ण प्रकट झालेला दिसतो व बोलताना तसे दर्शविण्यासाठी आपण तेथे पूर्ण थांबतो, थांबण्याची खूण म्हणून असे चिन्ह वापरले जाते, त्याला पूर्णविराम असे म्हणतात. किंवा वाक्य संपल्याचा निर्देश करणाऱ्या विरामचिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम आंबा खातो, विनय सायकल चालवत आहे. अर्थातच वाक्य संपल्याचा निर्देश करणाऱ्या विरामचिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. जेथे बोलताना आपण जास्त वेळ विराम घेतो. पूर्णविरामाची काही उदाहरणं पुढीलप्रमाणे देता येतील. पक्षी झाडावर बसला, मला आई आवडते, तो घरी गेला, संगीताने फुले आणली, अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि वाक्य संपल्याचा निर्देश झाल्यानंतर तिथे जे आपण विरामचिन्ह देतो त्या विरामचिन्हाला पूर्णविराम म्हणतात. हे आता आपल्या निश्चितच लक्षात आलं असेल. वाक्य संपल्याचा निर्देश करणाऱ्या विरामचिन्हाला पूर्णविराम तर म्हणतातच, पण याशिवाय ज्यावेळी आपल्याला शब्दाचा संक्षेप दाखवावयाचा असतो त्यावेळी सुद्धा पूर्णविराम या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ताजा कलम असं पूर्ण म्हणण्याऐवजी आपण क, सप्रेम नमस्कार विनंती विशेष याऐवजी स न वी असं लिहितो. आणि मग हे लिहित असताना आतमध्ये जे विरामचिन्ह वापरलं जातं त्या विरामचिन्हाला पूर्णविराम असे म्हणतात. अर्थातच शब्दाचा संक्षेप दाखवण्यासाठीही या विरामचिन्हाचा वापर केला जातो. मित्रांनो, या क्लिपवरून तुम्हाला पूर्णविराम म्हणजे काय हे व्यवस्थित समजलं असेल. पूर्णविराम व्यवस्थित समजलं असेल, हे विरामचिन्ह नीट लक्षात आलं असेल, तर पुढील काही विरामचिन्हांचा अगदी थोडक्यात पण समजेल अशा भाषेमध्ये परिचय करून घेऊया. स्वल्पविराम हे एक अतिशय महत्त्वाचं विरामचिन्ह आहे. मी प्रास्ताविकेमध्ये स्वल्पविरामाचं महत्त्व तुम्हाला सांगितलंच होतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमा म्हणतो. कुठे वापरलं जातं स्वल्पविराम हे विरामचिन्ह? एकाच जातीचे शब्द एकानंतर एक वापरावयाचे असतील तर त्या ठिकाणी स्वल्पविराम या विरामचिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, बागेत जाई, जुई, मोगरा, गुलाब यासारखी फुले आहेत. अर्थातच एकाच जातीचे शब्द एका पाठोपाठ वापरावयाचे असतील
तर तिथे स्वल्प विराम या विराम चिन्हाचा वापर केला जातो. त्याचबरोबर संबोधन दर्शविण्यासाठी सुद्धा स्वल्प विराम या विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, मधु इकडे ये, मधु नंतर स्वल्प विराम दिला जातो. हे जसं स्वल्प विरामाच्या संदर्भात संभवतं, तसं अर्धविरामाचा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. म्हणजे स्वल्प विराम हे दुसरं विराम चिन्ह तुमच्या लक्षात आलं असेल, तर आपण तिसरं विराम चिन्ह लक्षात घेणार आहोत, अर्धविराम, ज्याला इंग्लिशमध्ये सेमीकॉलन असे म्हणतात. अर्धविरामाचा वापर नेमका कुठे केला जातो? दोन छोटी छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडताना अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ढग खूप आले होते पण पाऊस पडत नव्हता. आता या वाक्यामध्ये दोन छोटी छोटी वाक्य आहेत. ढग खूप आले होते पण पाऊस पडत नव्हता. ही दोन वाक्ये पण या उभयान्वयी अव्ययाने आपण जोडतो आहोत. या उभयान्वयी अव्ययापूर्वी अर्धविराम या विराम चिन्हाचा वापर केला जातो. मित्रांनो, हे विराम चिन्ह तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढचं विराम चिन्ह आपण लक्षात घेऊया. बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न येतात, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्यावेळी पुढच्या व्यक्तीला आपण प्रश्न विचारतो. प्रश्न ज्यावेळी विचारतो त्यावेळी जे विराम चिन्ह वापरलं जातं त्या विराम चिन्हाला प्रश्नार्थक विराम चिन्ह असे म्हणतात. प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विराम चिन्हाला प्रश्नार्थक विराम चिन्ह असे म्हणतात. उदाहरणार्थ, राम कुठे गेला, आई काय करत आहे, असे जे प्रश्न आपण एखाद्या वाक्यामध्ये विचारतो त्यावेळी त्या वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नार्थक विराम चिन्हाचा वापर करावा लागतो. प्रश्नार्थक विराम चिन्हाप्रमाणेच आपल्या नेहमीच्या भाषिक व्यवहारामध्ये उद्गारवाचक चिन्हाचाही वापर आपण करत असतो. पण उद्गारवाचक चिन्हाचा वापर नेमका कधी करतो? आपल्या मनातील भावना अभिव्यक्त करण्यासाठी. आश्चर्यकारक असेल, अशासारख्या भावना अभिव्यक्त करण्यासाठी उद्गारवाचक या विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, शाब्बास, चांगले गुण मिळविलेस. अबाबा, किती उंचच ही इमारत. म्हणजे आम्ही ज्यावेळी आमच्या मनातील भावना तिथे व्यक्त करतो, आश्चर्य व्यक्त करतो, त्यावेळी वापरलं जाणारं विराम चिन्ह कोणतं असेल तर ते उद्गारवाचक विराम चिन्ह आहे. मित्रांनो, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह ही आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये वापरली जाणारी जी विराम चिन्ह आहेत, दैनंदिन भाषिक व्यवहारामध्ये वापरली जाणारी जी विराम चिन्ह आहेत, त्याचा आतापर्यंत आपण परिचय करून घेतला. पण या विराम चिन्हाशिवाय आणखी काही विराम चिन्हे जी आपल्या लेखनामध्ये अतिशय महत्त्वाची ठरतात. त्यामध्ये द्विबिंदू हे एक महत्त्वाचं विराम चिन्ह आहे. द्विबिंदू या विराम चिन्हाचा वापर नेमका कधी केला जातो? एखादी गोष्ट जास्त स्पष्टीकरणासह पटवून द्यावयाची असेल तर त्यावेळी द्विबिंदू या विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ,
इयत्ता 10वी मध्ये पुढील विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत, विराम चिन्ह वापरतो द्विबिंदू, आणि मग पुढे स्पष्टीकरणासाठी नाव सांगतो. अभिनव, राम, सीता, सोनू, नितीन अशी वेगवेगळी नावं सांगतो. म्हणजे अगोदरच्या वाक्याला विस्तृतपणाने स्पष्ट करून सांगण्यासाठी द्विबिंदू या विराम चिन्हाचा वापर केला जातो. या विराम चिन्हाशिवाय अवतरण चिन्हे ही सुद्धा अतिशय महत्वाची विराम चिन्हे आहेत. अवतरण चिन्हामध्ये 2 प्रकारची अवतरण चिन्हे आहेत. दुहेरी अवतरण चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं? एखाद्याच्या तोंडचे बोलणे आपल्याला जसेच्या तसे घ्यावयाचे असेल तर तिथे आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ, मी काल नागपूरहून परळीला आलो, हे माझं तोंडचं वाक्य जसंच्या तसे लिखाणात घ्यायचं असेल तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वापरलं जातं. म्हणून बहुतांशी व्याख्या एखाद्या व्यक्तीने केलेल्या असतात त्या आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये वापरतो. पण एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतो? ज्यावेळी आपल्याला एखादा शब्द महत्वाचा आहे हे अधोरेखित करायचं असेल, त्या शब्दावर जोर द्यायचं असेल तर तिथे एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ, मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. वर्ण हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये. लेखनामध्ये जी वेगवेगळी चिन्हे वापरली जातात त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. विराम चिन्हे हे एकेरी अवतरण चिन्हामध्ये येतो. म्हणजे ही विराम चिन्हे नेमकी कुठे वापरायची, कशी वापरायची हे आपल्याला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा आपला गोंधळ होण्याची शक्यता असते. वरील विराम चिन्हाशिवाय आणखी काही 2-3 विराम चिन्ह जी नेहमी आपल्या वापरामध्ये असतात त्या विराम चिन्हांचा थोडक्यात परिचय आपण करून घेऊया. त्या विराम चिन्हापैकी संयोग चिन्ह हे एक महत्वाचं विराम चिन्ह. कुठे वापरलं जातं? 2 शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्ह या विराम चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, प्रेम विवाह, पुस्तक भांडार अशी जी काही 2 शब्द जोडावयाची असतात त्यावेळी या संयोग चिन्हाचा वापर केला जातो. किंवा आपण वहीवर लिहित असताना लिहित लिहित पुढे जातो आणि ओळ संपते, ओळ संपली आणि शब्द अर्धवट राहिला तर त्यावेळी अर्धवट शब्द राहिल्याचा निर्देश करण्यासाठी संयोग चिन्ह या विराम चिन्हाचा वापर करतात. मित्रांनो, संयोग चिन्हाप्रमाणेच अपसारण चिन्ह हे एक महत्वाचं विराम चिन्ह आहे. अपसारण चिन्हाचा वापर कधी केला जातो? आपल्या विचारांची मालिका तुटल्यास अपसारण चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ, मला गावाला जायचे होते पण असं काहीतरी पुढे सूचित करायचं असतं आणि तिथे विचाराची मालिका तुटते, त्यावेळी अपसारण या विराम चिन्हाचा वापर केला जातो. मित्रांनो, आतापर्यंत आपण जी विविध विराम चिन्हे अभ्यासली त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की विराम चिन्हांचं आपल्या लिखाणामध्ये किती अनन्य साधारण महत्त्व आहे.
आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर लेखनविषयक नियम सुद्धा आपल्याला जमणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे त्या भाषेतील विराम चिन्हावर सुद्धा आपलं प्रभुत्व असणं अत्यंत महत्वाचं आहे. मला विश्वास आहे की ही विराम चिन्हे तुम्ही लक्षात घेतल्यानंतर लेखनात योग्य त्या ठिकाणी विराम चिन्हांचा वापर कराल आणि उच्चारणात सुद्धा त्या विराम चिन्हाचा प्रामुख्याने विचार कराल आणि अचूक लेखन आणि अचूक वाचन कराल असा सार्थ विश्वास आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.